स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश सचिव शिवाजीराव पांगरीकर साहेब, प्रदेशाध्यक्ष आमचे बालाजीराव घुमुलड साहेब, तसेच आमचे संघटक आमचे आपलं खुरगावकर साहेब, त्यानंतर संपर्क प्रमुख म्हणून आमचे दत्ताजी राजराव साहेब, PSI आमचे शेवाळकर साहेब, आमचे शिरोळे सर आणि आमच्या भगिनी ताई, बसलेले आमचे LICचे आणि आमचे समाज बांधव. आता आपण सर्वांनीच तेलंग साहेबांचं ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे सर्वांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सांगितलंय. खरंच हे मी पाहून आमच्या समाजाचं भूषण आमचे आदरणीय आमचे मोठे बंधू मनोहरजी दादा तेलंग, आमच्याही समाजाला त्यांनी भरपूर, कोणाला कर्ज, कोणाला काही पाहिजे असेल तसं आमच्या एक 10 मिनिटात लोन, आम्हाला पुढे एजंटकडे जायची गरज पडू नये. आम्ही नसतं फोन करावं आमच्या समाजाच्या माणसाला की बाबा साहेब आपले तिथं आहेत, त्यांनी लगेच काढून द्यायचं. बरेचसे त्यांनी त्यांचा जर सेवा काळ जर पाहिला 1999ला जेव्हा सेवक म्हणून लागले तेव्हापासून आज उच्च स्तरीय पदावर त्यांनी, आज साहेब पदावर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आता साहेबांनी सांगितलं त्यांच्या मित्रांनी की हा क्लास 1 अधिकारी म्हणून रिटायर व्हायला पाहिजे होतं. आणि खरंच तुम्हाला सांगतो आजही ते क्लास 1 अधिकारी म्हणूनच रिटायर होत होते. पण त्यांच्या पाठीमागची जरासं काही काळ थोडासा दुःखाचा डोंगर असल्यामुळं ते सगळ्याला सावरून सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने इथं हे केलंय. आज आमच्या समाजामध्ये कोकणामध्ये लोक जायचे, पण आमच्या साहेबांनी आज आम्हाला इथंच कोकण ठेवलंय. प्रत्येकाला सांगतात कधी रविवार घेऊ द्या, आम्हाला फोन येतो कोणीतरी या, आपल्या समाजाचं हे केलेलं आहे. आता साहेब असं सांगू इच्छितो आपल्याला, चांगले रिसॉर्ट तयार करा. बाहेर लोक 10 ते 15 हजार रुपये एका रिसॉर्टला एका फॅमिलीला घेतात. आता आपण हा तो LICचा जसा बिझनेस असतो हा सुद्धा बिझनेस आपण करूया. खूप चांगल्या गोष्टी आहेत तिथं करण्यासारख्या. आणि लोकांना आज पैशाला किंमत नाही, आज फक्त लोकांना मार्केटिंग, चांगली हवा, थंड हवा अशा पद्धतीनं लागते. या पद्धतीनं मनोहर साहेबांनी आज केले. आज तिकडे पाठीमागच्या साईडला सुद्धा त्यांनी पूल वगैरे केलाय. असं स्विमिंग टँक हे ते. आता 20 किलोमीटर नाही आपलं नांदेड, बरेचसे लोक 40-50 किलोमीटर यायला तयार आहेत. तर यामुळं जास्तही मी काही वेळ घेणार नाही. 2चा कार्यक्रम होता. मी माझ्या स्वाभिमानी संघटनेचा आता सगळ्या 2-3 सांगितलंय की संघटनेमध्ये व्हा. पहिले पण होते, पण आता अधिकृत आमचे सगळ्या संघटनेचे सल्लागार म्हणून आम्हाला सोबत राहून, आपल्याकडे आमचे मोठे बंधू असल्यामुळं आपण सल्लागार म्हणून आम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करत राहा. आमच्या ताईवर सुद्धा भरपूर त्यांचं प्रेम आहे, ताईचं सुद्धा भरपूर आहे. आता 3 वर्षाच्या नंतर कुठेतरी फिरायला जातील, पण आता त्यांना आता अडकूनच असल्यामुळे त्यांना सुद्धा कुठं जाता येत नाही. त्यासाठी आपण हेच आपलं कोकण समजून आपण इथं येत राहून जात आहोत. तेव्हा 3 वर्ष झाल्याच्या नंतर ताईला घेऊन आपण जावं. जास्त मी न बोलता आमच्या स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्राच्या तमाम कुंभार समाज बांधवांच्या वतीने मी त्यांना दीर्घायुष्य लाभो, देवडे परिवाराच्या सुद्धा दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण सर्वांनी